नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 3मध्ये आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 3मध्ये राष्ट्रवादी जी आहे ती स्वतंत्र लढते. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीची उत्तरमध्ये युती केलेली नाही आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 3चे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत संतोष कोकाटे. दादा, कशा पद्धतीनं आता तुम्ही मतदारांच्या समोर जात आहे? काय विकास कामं समोर येत आहेत? नळाच्या प्रश्न असतील, पाण्याचे असतील, लाईट, कचरा, कसं बघता? नळाच्या समस्या जर पाहिल्या तर 3 ते 4 दिवसाला पाणी येते नळाला. आणि कचऱ्याची गाडी जर धरली तर ती पण 4-5 दिवसानंतर येते. त्याच्यासाठी मी राष्ट्रवादी पक्षातर्फे प्रताप पाटलांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे की ते अक्षरशः पूर्ण करून दाखवेल आणि या प्रभागाचा जो कायापलट करून दाखवेल. सीसीटीव्ही आहेत का प्रभागामध्ये? CCTVचे पण आमच्या इथं काही त्यांनी काही केलं नाही. CCTV पण दिलेली नाही सर प्रभागामध्ये आमच्या. CCTVचा पण आमचा प्रयत्न राहील की हर वार्डामध्ये CCTV बसवल्या जाईल. पथदिव्यांचे काय प्रश्न आहेत? खरं तर महिला फिरल्या पाहिजेत रात्री. हो, पथदिव्याचा पण प्रॉब्लेम आहेत. बरेचसे स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्यांचा पण आम्ही लावण्याचा प्रयत्न करू. घंटागाडी, कचऱ्याचं व्यवस्थापन कसं होतं? कचऱ्यामुळे रोगराई पसरते, रोगराई घराघरामध्ये पसरते. कचऱ्याचं व्यवस्थापन कसं होतं आता सध्या? आधीचे नगरसेवक कोण होते? त्यांनी कामं केलीत का काही? अगोदरचे नगरसेवक तर त्यांनी काही काम केलं नाही. घंटागाडी 4-5 दिवसांना येते. असे नाल्या पण व्यवस्थित नाही आहेत. त्याच्यामुळं असं रोडनं पाणी वाहते नाल्यातून. रस्त्याच्या काय समस्या आहेत? पावसाळ्यात तर नाल्या तुंबत असतील या ठिकाणी. आणि रस्त्याचे काय समस्या आहेत? रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत का तुमच्या भागात? रस्त्याचे पण प्रॉब्लेम आहेत सर. जिकडे तिकडे रस्त्याचे नाल्या तुंबल्या जातात. पावसाळ्याचं पूर्ण पाणी नाल्याचा रोडवर येते. आत्तासुद्धा नाल्याचं पाणी जर नळाला आला तर रोडवर येते. तुम्ही काय विकास करणार आहात? तुमचं विजन काय असणार आहे? प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जे काही तुम्ही म्हणला CCTV वगैरे बसवणार आहेत, काय काय करणार आहात? रस्त्याचे पण आम्ही पूर्ण काम करून घेणार. नाल्या आणि ड्रेनेज काम जे राहिलेत अर्धवट, जे पाणी बाहेर निघते त्यांचं पण पूर्ण काम करून घेणार मी. बरं. कचऱ्याचं व्यवस्थापन कसं लावणार आहात? घंटागाड्याचं झालं तर 1 दिवसाला रोज गाडी येणार. प्रत्येक दिवसाला गाडी येणार आणि रोजच्या रोज कचरा घेऊन जाणार, असं माझं नियोजन राहील महानगरपालिकेसाठी. नळाला पाणी नाही आलं की लोकांच्या घरातला कार्यक्रम म्हणजे खोळंबून जातो सगळा. किती दिवसाला पाणी येतं नाही? तुम्ही काय प्रयत्न करणार? किती दिवसाला आलं पाहिजे? आमच्या इथं प्रभागात 3 दिवसा ते 4 दिवसाला पाणी येते. माझा प्रयत्न राहील की रोज 1 दिवसाला आड करून पाणी आलं पाहिजे सांगवी प्रभागासाठी. आता तुम्ही प्रभाग क्रमांक 3मध्ये राष्ट्रवादीकडून लढतात. खरं तर तुमच्या विरोधकांकडे तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून कसं बघता? कारण या ठिकाणी भाजप आहे, अपक्ष मिनल पाटील आहेत, पुन्हा शिवसेना आहे, इतर पक्ष आहेत. त्यांच्याकडे कसं बघता? त्यांच्याकडे बघायचं, टीका करणार नाही. स्वतः आम्ही काम करून दाखवणार आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करून दाखवणार. तुम्ही आता प्रभागात फिरताय, कसाच प्रतिसाद आहे जनतेच्या? काय समस्या समोर येत आहेत? जनता प्रतिसाद भरपूर देत आहे आणि समस्या तर पाहिल्या तशा तर बऱ्याच आहेत. नाल्या नाही आहेत, ड्रेनेज नाही आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्याने ट्यूबलाईट नाही आहेत, तर छोटाले लेकरं खेळतात, महिला वगैरे म्हातारे बाया बाहेर बसतात. हे तर उजेड वगैरे काही नसल्यामुळं हे ते त्यांना अडचण येत आहे. कचऱ्यामुळे रोगराई पसरते. घंटागाड्या वगैरे येत नाही? घंटागाड्या तर 8 दिवसाला ती रोज तर घंटागाडी येतच नाही. कचऱ्याचं तर खूप असं हे आहे की झाडायला बायका पण येत नाहीत दररोज आणि त्यामुळं रोगराई पसरतेच. नळाचा पाण्याचा काय प्रश्न आहे? नळाचा पाण्याचा आता 8 दिवसानंतर पाणी आलं म्हणलं तर साहेब घरामधले पूर्ण कामं हे खोळंबतात ना. बरं, तुमच्या प्रभाग क्रमांक 3मध्ये महिलांसाठी स्पेशल असं स्वच्छतागृह वगैरे आहे का? नाही ना. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार जर निवडून दिलं? जर आम्ही आता प्रभाग क्रमांक 3मधून जर आम्हाला जनतेने निवडून दिलं तर प्रभाग क्रमांक 3च्या सर्वांगीण विकासासाठी आमचे भरपूर योगदान राहील आणि ह्या ज्या समस्या आहेत सर्व समस्या आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि इमानदारीने एकही हे न करता सगळे कामं करून घेऊ. बरं, तुमच्या आता विरोधक मोठमोठे उमेदवार उभे तुमच्या विरोधात, कसं बघता त्यांच्याकडे? मी त्यांच्याकडे विरोधक वगैरे म्हणून काही पाहत नाही आणि मी त्यांच्यावर टीकाही करणार नाही आणि मी माझं स्वतःचं हे करून परिश्रम करून मी माझ्या क्रिएटवर सीट आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आम्हाला चिखलीकर साहेबांनी
आमच्यावर विश्वास टाकून ही एवढी मोठी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. मी त्यांच्या जबाबदारीला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हे माझे प्रयत्न राहतील शेवटच्या क्षणापर्यंत. चिखलीकर साहेब प्रचाराला वगैरे येणार का तुमच्या? हां, येणार आहेत. आज आले होते पोखरना साहेब, मोहन हंबर्डे, महादेव पावडे, साबणे साहेब. अजून काय तुमच्या डोक्यामध्ये विचार करायचा वेगळा काही असा म्हणजे प्रभागाचा पॅटर्न, जसं बारामती तुमच्या अजित पवारांनी बारामती कसं असं म्हणजे पॅटर्न असं राबवलं आहे, बारामती रस्ते म्हणजे असं ते तालुका प्लेस आहे पण अशा मोठ्या सिटीत गेल्यासारखं वाटतं बारामतीला गेलं. हां, मग ते तसं तर आहेच. आता माझंही म्हणणं आहे की एक बारामती संत पॅटर्न म्हणून एक ओळखली जाते. तर तसं आमचं नांदेड सिटीमधलं हे प्रभाग क्रमांक 3 मधले सांगवी प्रभाग क्रमांक 3चा पूर्ण एरिया हा बारामतीसारखा कायापालट करून टाकू. आमच्या पक्षाचे अजितदादा पवार अध्यक्ष हे पण आम्हाला सहकार्य करतील. बारामतीकडे कसं पाहता? बारामतीचा सर्वांगीण विकास झाला आहे. बारामतीकडे पाहिले तर आमचा प्रभाग क्रमांक 3चा बारामतीसारखा एरिया करून दाखवायची आमची इच्छा आहे स्वतःची. आणि अजित पवारने जसा बारामतीचा सर्वांगीण विकास केला आहे तसा आमच्या नांदेडचा पण करण्याची माझी इच्छा आहे प्रभाग क्रमांक 3 मधून. ट्रॅफिकची वगैरे काय समस्या आहे? ट्रॅफिक वगैरे होती का? विमानतळ रोड आहे तुमच्या? हां, आता वरिष्ठांच्या गाड्या वगैरे विमानतळ हे असल्यामुळं इथं वरिष्ठांच्या गाड्या हे असल्यामुळं इथं ट्रॅफिक वगैरे होती चैतन्यनगर खरं तर आता निवडणूक चालू आहे आणि असं दिसतंय चित्र पाहायला की सगळीकडे आताच कामं सुरू केलीत निवडणुकीच्या काळामध्ये. हो ना. आता ही महानगरपालिकेची रणधुमाळी चालू असताना प्रभाग क्रमांक 3 मध्ये रस्त्यांचे खोदकाम करून ठेवलेत. तिथून जाताना रस्त्यांनी चालता येत नाही. वयस्कर माणसं वगैरे पडत आहे. ड्रेनेज लाईन खोदून ठेवलेले आहेत. ही फार मोठी समस्या आहे. आज आम्ही प्रचार करत असताना अशा समस्या समोर आल्यात की जनता आम्हाला हाताला पकडून म्हणते की तुम्ही येता आणि 5 वर्षानंतर पुन्हा येता, हे कामं आमचे अशा आहेत तर तुम्ही आमच्यासाठी काय हे करणार. तर मी त्यांना सांगितले की बाबा तुम्ही आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. संधी माझ्यापर्यंत आली तर मी तुम्हाला सहकार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि मी ते कामं करून घेईल. तुम्ही आता नांदेड उत्तरमध्ये स्वतंत्र लढताय राष्ट्रवादीकडून. आमदार कल्याणकर म्हणतायत की महापौर शिवसेनेचा होईल म्हणतात. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होईल महापौर. शी आमची ख्याती आहे आणि स्वतःचं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे तुमच्या जागा जास्तीत जास्त बहुमताने निवडून येतील आणि तुमचा महापौर. हां, आमच्या राष्ट्रवादीच्या जागा बहुमताने जास्त निवडून येतील हे आमचा आत्मविश्वास आहे आणि येणारच. आणि आमचे चिखलीकर प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे पूर्ण जागा निवडून आणतील ही आम्हाला शाश्वती आहे. प्रभागामध्ये फिरताना जनतेचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? म्हणजे जनता प्रतिसाद देते का? जनता तर म्हणते आता हे आम्ही जुन्या लोकांना कंटाळलो आहेत. भाजपचं वगैरे हे काही आम्हाला आता हे नाही आहे आणि आम्ही आता राष्ट्रवादीलाच निवडून देणार आहोत. भाजपबद्दल काय म्हणतात? भाजपचं तर आता नावच घेऊ नका म्हणालेत. आणि हे शिवसेना वगैरे? शिवसेनेचं पण म्हणतात की आता काही नाही, आता हे 2 पक्ष सोडून आम्हाला काही बोल. खरं तर आता महायुती सरकारमध्ये लाडकी बहीण योजना आहे. अजितदादांनी तुमच्या प्रोत्साहन दिले या योजनेला. कसं बघता? 1,500 रुपये महिलांना भेटतात. हो, आता ही लाडकी बहीण योजना अजितदादांनी दिली त्याच्यामुळे महिलांचं खूप मोठा आधार झालेला आहे त्यासाठी आणि सक्षमीकरण पण झालेलं आहे त्यामधून. आणि जो असं खर्च दुसऱ्याला मागायचं वगैरे काही गरज नाही आहे आता सध्या अजितदादा देत असल्यामुळं. लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला फायदा होईल का या ठिकाणी? हो ना, होईल निश्चितच. कारण त्यांनी भावानी लाडक्या बहिणींवर एवढा मोठा डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवलेला आहे तर निश्चितच लाडक्या बहिणी अजितदादांना आशीर्वादच देतील. घराणेशाहीचा प्रश्न नांदेडमध्ये प्रामुख्यानं ऐरणीवर येतोय की घरामध्ये उमेदवारी दिल्या जातात. हो, सध्या तरी घराणेशाहीच चालू आहे. तर मला वाटतं घराणेशाही ही कुठंतरी थांबली पाहिजे आणि जनता अशी म्हणते की ही घराणेशाही कुठंतरी थांबली पाहिजे आणि त्यासाठी सर्वसामान्य उमेदवारांनाच निवडून देतील शी शाश्वती आहे. काँग्रेसच्या माजी महापौर होत्या शैलजा स्वामी, आता अशोक चव्हाणांसोबत आहेत भाजपमध्ये. त्यांनाही तिकीट आहे, त्यांच्या पतींनाही तिकीट आहे आणि त्या स्वतः म्हणतात की घराणेशाहीचे आमच्यावर बिनबुडाचे आरोप आहेत. घरात उमेदवार नाही ना, ते तर खरेच आहेत की एका घरात 3-3 तिकीट दिलेत भाजपने तर ती घराणेशाहीच झाली ना. आणि सामान्य उमेदवारावर अन्याय झालेला आहे आणि जे कार्यकर्ते निष्ठावंत होते तर ते त्यांना डावलून आयात झालेल्यांना तिकीट दिलेलं आहे.
तुमच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर यांनी घराणेशाही मोडीत काढली आहे. हो ना, निश्चितच कोणाला उमेदवार आहेत प्रताप पाटील? सर्वसामान्यांना दिल्यात. घराणेशाहीचं एकही उमेदवार नाही आहे. कसं पाहता घराणेशाहीकडे जे आज नांदेडचं राजकारण सुरू आहे? घराणेशाहीचं पाहिलं तर साहेबांनी घराणेशाही प्रताप पाटलाने घराणेशाही सांगवी प्रभागामधून 3 मधून मोडून काढलेले सर्वसाधारण दिलेली उमेदवारी दिलेली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही प्रताप पाटलाचे आभार मानतो आणि आम्हाला तिकीट दिल्यामुळे विश्वास आहे तुम्हाला विजयाचा? जनता विजयाचा विश्वास आहे की राष्ट्रवादी पक्षाचे 4ही उमेदवार आमचे प्रभाग 3 मधून निवडून येतील. विजयाची खात्री आहे तुम्हाला? आता निवडून येणार तुम्ही? हो, निश्चितच. आमचे तसे प्रयत्न चालू आहेत लक्ष्मीनारायण जोड्याचे. तर निश्चितच विजय आमचाच होणार आहे. याचं काही हे 4ही उमेदवारांचा. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 3मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4ही उमेदवार दिलेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे संतोष कोकाटे आहेत ते या आणि वंदना कोकाटे ज्या त्यांच्या पत्नी आहेत या त्यांच्या प्रतिनिधी म्हणून बोलत होत्या, त्या निवडून येतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल या प्रभाग क्रमांक 3मध्ये विजयी होतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.